नमस्कार आणि आमच्या लघु डिकोळे स्पेशल्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण भारतीय लोकशाहीतील एका प्रोत्साहक ट्रेंडवर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि ते म्हणजे महिला मतदारांच्या सहभागातील प्रचंड वाढ। 1962 मध्ये परतजा महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी फक्त 47% होती, पुरुष मतदारांच्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा खूप कमी। 2019 मधील शेवटच्या निवडणुकांमध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी 67% वर गेली। 1962 पासून 20 म्हणजे अद्भुत वाढ झाली। खरं तर महिलांच्या मतदानाच्या वाढीचा दर अप्रतिम आहे आणि आता लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांच्या मतदानाच्या टक्केवारीशी समान आहे। आणि स्टेट असेंब्ली निवडणुकांमध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी 69.9% झाली। ती जवळजवळ 70% आहे। आणि खरं तर पुरुषांच्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्त होती, जी 68.8% होती। आता दोरब भारतातील राजकारणावर, प्रचारावर महिलांवरील लक्ष कसं आहे यावर हा महिला मतदारांच्या संख्येतील मोठा वाढीचा प्रभाव कसा पडला आहे। तुम्हाला माहित असेल, सुरुवातीला महिला त्यांच्या पतींनी सांगितल्याप्रमाणे, सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करायच्या, म्हणूनच राजकारण्यांचं लक्ष महिलांकडे नव्हतं। जसजसे महिलांची मोठ्या प्रमाणात नोंदणी होऊ लागली आणि मतदानाच्या प्रक्रियेत स्वतंत्र होऊ लागल्या, राजकारण्यांना कळलं की जर मी महिलांना काही फ्रीबी देऊ शकलो तर ती सकारात्मक प्रतिसाद देऊ शकते। म्हणूनच जास्त पुरुषांपेक्षा जास्त लक्ष महिलांकडे गेलं आहे। अगोदर सगळं पुरुषांवरच अवलंबून होतं, आता मात्र जवळपास अर्धे झाले आहे। 50-50 तुम्ही दोघांनाही आकर्षित करता। हो, मला आठवतंय, मी स्त्रियांशी त्यांचे पती त्यांच्या बाजूला उभे असताना बोललो होतो आणि म्हटलं होतं, तुम्ही स्वतंत्र निर्णय घेता का किंवा त्याचं म्हणणं मानता, आणि ती म्हणत असे, त्याचं म्हणणं मान। कधीच नाही, मी माझ्या मनाचं ऐकते। तर ही तुलनेने नवीन घटना आहे। संपूर्ण भारतात महिला मतदारांचे टर्नआउट खरं तर वेगवेगळे असते। पुरुषांच्या तुलनेत सर्वाधिक महिला टर्नआउट असणारे राज्य म्हणजे बिहार, जिथे महिलांचं टर्नआउट पुरुषांपेक्षा 5%नी जास्त आहे, आणि झारखंड, जिथे 3%नी जास्त आहे। दुसरीकडे सगळ्यात कमी महिला टर्नआउट असणारे राज्य म्हणजे गुजरात, जिथे महिलांचं टर्नआउट पुरुषांपेक्षा 6%नी कमी आहे, आणि मध्य प्रदेश, जिथे पुरुषांपेक्षा टर्नआउट 5%नी कमी आहे। तुम्हाला माहित आहे ना, यामागे एक कारण असं आहे की झारखंड, जुनं बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश हे देशातील स्थलांतरित कामगारांचे सर्वात मोठे पुरवठादार आहेत। म्हणूनच पुरुष कामासाठी दूर जातात। खरं तर तुम्ही काही वर्षांपूर्वी पूर्व उत्तर प्रदेशात महिलांची मतदानातील उपस्थिती पुरुषांपेक्षा खूप जास्त का आहे हे सांगणारं एक निबंध लिहिलं होतं। आणि तुम्हाला माहित असेल, मला वाटतं की याचं कारण हे आहे की हे भारतातील स्थलांतराचं राजधानी आहे। आम्हाला गेल्या निवडणुकीत इलेक्शन कमिशनकडे आढळलेली एक मोठी विसंगती होता, ती म्हणजे एकूण 21 पात्र महिला मतदारांना नोंदणी नसल्यामुळे मतदान करता आलं नाही। 18 वर्षांवरील 21 दशलक्ष महिला, ज्यांना मतदान करण्याचा हक्क असायला हवा होता, पण नोंदणी नसल्यामुळे त्या करू शकल्या नाहीत। खरं तर हा आकडा गेल्या वर्षी सुमारे 25 दशलक्षपर्यंत वाढला होता। हा आश्चर्यकारक आकडा एका दृष्टिकोनातून पाहिला तर तो जवळजवळ बंगाल किंवा कर्नाटक किंवा तामिळनाडूमधील बहुतेक सर्व महिलांना नोंदणी नसल्याने मतदान करता येत नसल्यासारखा आहे। समस्या एवढी मोठी आहे। पण चांगली बातमी अशी की या निवडणुकीसाठी, आणि आपल्याला निवडणूक आयोगाचं कौतुक करायला हवं, महिलांच्या नोंदणीत काही सुधारणा झाल्या आहेत। तरीही गायब महिलांची संख्या अजूनही जास्त आहे, बरोबर ना दोराब? हो, पण आता तरी घटलंय। तुम्हाला माहिती आहे, गेल्या 5 वर्षांत त्यांनी जवळजवळ 40 दशलक्ष महिलांची आणि 30 दशलक्ष पुरुषांची नोंदणी केली आहे। म्हणजेच फरक कमी होत चाललाय। मला वाटतं की ते अजून अधिक प्रयत्न करत आहेत, कारण आम्ही 2019 नंतर निर्वाचन सदनमध्ये गेलो होतो आणि म्हटलं होतं, तुम्हाला माहिती आहे, हे एक समस्या आहे। म्हणून मला वाटतं ते यावर काम करत आहेत, पण सामाजिक कारणांमुळे संख्या वेगाने वाढवणं कठीण आहे।
तर नोंदणीकृत मतदार नसल्यामुळे मतदान करू शकत नाहीत अशा महिलांची संख्या आता सुमारे 17 दशलक्षवर आली आहे, जी आपण बोलत होतो त्या 25 दशलक्ष पासून कमी झाली आहे. तर नोंदणीकृत नसलेल्या महिलांची संख्या कमी केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे कौतुक आहे. पण चला आपण सर्वांनी प्रयत्न करून ही 17 दशलक्षची संख्या आणखी कमी करण्यासाठी पुढाकार घेऊ आणि मतदानाचा हक्क असणाऱ्या सर्व महिलांना मतदान करण्याची संधी मिळावी. हे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बस या डिकोळे स्पेशल इतकंच. आणखी ऐकण्यासाठी नक्की ट्यून इन करा.